तुम्ही कधी वाईट सवय मोडण्याचा प्रयत्न केला आहे का? फक्त स्वतःला पुन्हा पुन्हा जुन्या नमुन्यांकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे? किंवा तुम्ही कधी आश्चर्यचकित केले आहे की काही लोक सहजतेने निरोगी सवयींना कसे चिकटून राहतात, तर काही लोक अगदी लहान बदल करण्यास धडपडतात? द पॉवर ऑफ हॅबिटचे लेखक चार्ल्स डुहिग यांच्या मते हे नमुने समजून घेण्याची गुरुकिल्ली सवय निर्मितीच्या विज्ञानात आहे. या डोळे उघडणाऱ्या पुस्तकात डुहिग सवयींच्या आकर्षक जगाचा शोध घेतो आणि वाईट सवयी मोडण्यासाठी आणि निरोगी बनवण्यासाठी शक्तिशाली साधने आणि धोरणांचा संच ऑफर करतो. कीस्टोन सवयींच्या सामर्थ्यापासून इच्छाशक्तीच्या भूमिकेपर्यंत आणि आपल्या वर्तनाला आकार देण्याच्या विश्वासापर्यंत द पॉवर ऑफ हॅबिट त्यांच्या सवयी बदलू इच्छित असलेल्या आणि त्यांचे जीवन बदलू इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी अंतर्दृष्टी आणि व्यावहारिक सल्ला देते. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही द पॉवर ऑफ हॅबिट मधील प्रमुख थीम आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यात सवय निर्मितीचे विज्ञान, ट्रिगर आणि रिवॉर्ड्सचे महत्त्व आणि जाणीवपूर्वक सराव आणि आत्मजागरूकतेची शक्ती यांचा समावेश आहे. तुम्ही एखादी वाईट सवय मोडण्याचा विचार करत असाल, एक नवीन सुरू करू इच्छित असाल किंवा आमच्या वागण्यामागील विज्ञान समजून घ्या, द पॉवर ऑफ हॅबिट हे त्यांच्या पूर्ण क्षमतेला अनलॉक करू इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी वाचले पाहिजे. चला आज जाऊया. द पॉवर ऑफ हॅबिट हे त्यांच्या पूर्ण क्षमतेला अनलॉक करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी वाचायलाच हवे. चला आज जाऊया. द पॉवर ऑफ हॅबिट हे त्यांच्या पूर्ण क्षमतेला अनलॉक करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी वाचायलाच हवे. परिचय, इंट्रोडक्शन. द पॉवर ऑफ हॅबिट हे चार्ल्स डुहिग यांनी लिहिलेले पुस्तक आहे जे सवयी निर्मितीचे विज्ञान, सवयी कशा तयार केल्या जातात आणि त्या कशा बदलल्या जाऊ शकतात याचा शोध लावते. हे पुस्तक वैयक्तिक आणि संस्थात्मक यशाची गुरुकिल्ली म्हणून सवयीची शक्ती स्पष्ट करते. असंख्य केस स्टडीज आणि वैज्ञानिक संशोधनांद्वारे डुहिग सवयींच्या सामर्थ्याचा आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्यांचा प्रभाव जाणून घेतात. सवयी कशा कार्य करतात आणि व्यक्ती या ज्ञानाचा उपयोग त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळविण्यासाठी कसे करू शकतात हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक ब्लूप्रिंट प्रदान करते. हे पुस्तक अशा प्रत्येकासाठी आहे ज्यांना त्यांच्या सवयी कशा बदलायच्या हे जाणून घ्यायचे आहे, मग ते वाईट सवय मोडू पाहत असतील, नवीन सकारात्मक सवय लावू इच्छित असतील किंवा सवयी कशा कार्य करतात हे समजून घ्या. सवयीची शक्ती व्यक्तींना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी विकसित करण्यात मदत करण्यासाठी व्यावहारिक आणि अंतर्ज्ञानी मार्गदर्शक प्रदान करते. हे पुस्तक अशा नेत्यांसाठी आणि व्यवस्थापकांसाठी देखील उपयुक्त आहे ज्यांना त्यांच्या संस्थांमध्ये वैयक्तिक आणि सामूहिक वर्तनाला सवयी कशा आकार देतात हे समजून घेऊन यशाची संस्कृती निर्माण करायची आहे. अवलोकन, ओव्हरव्ह्यू. पुलित्झर पारितोषिक विजेते बिझनेस रिपोर्टर चार्ल्स डुहिग यांनी लिहिलेले द पॉवर ऑफ हॅबिट, सवयी कशा तयार होतात, त्या कशा बदलल्या जाऊ शकतात आणि त्यांचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो याचा शोध घेणारे पुस्तक आहे. हे पुस्तक वैज्ञानिक संशोधन आणि व्यक्ती, कंपन्या आणि संस्थांच्या वास्तविक जीवनातील उदाहरणांवर आधारित आहे ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळविण्यासाठी त्यांच्या सवयी यशस्वीपणे बदलल्या आहेत. डुहिग असा युक्तिवाद करतात की सवयी हा मानवी वर्तनाचा पाया आहे आणि त्या कशा कार्य करतात हे समजून घेऊन आपण आपले जीवन बदलू शकतो. सवयी कशा तयार होतात, त्या आपल्या मेंदूमध्ये कशा साठवल्या जातात आणि त्या कशा बदलल्या जाऊ शकतात हे सांगून तो सवयींच्या निर्मितीमागील विज्ञानाचा अभ्यास करतो. आपल्या फायद्यासाठी सवयी कशा वापरल्या जाऊ शकतात हे देखील लेखक दाखवतात, यशस्वी लोक आणि कंपन्यांच्या उदाहरणांसह ज्यांनी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सवयीच्या शक्तीचा फायदा घेतला आहे. हे पुस्तक 3 मुख्य विभागांमध्ये विभागले गेले आहे: व्यक्तींच्या सवयी, यशस्वी संस्थांच्या सवयी आणि समाजाच्या सवयी. वाचकांना त्यांच्या स्वतःच्या जीवनात लागू करण्यासाठी व्यावहारिक टिपा आणि धोरणांसह प्रत्येक विभाग सवय निर्मिती आणि बदलाच्या विविध पैलूंचा शोध घेतो. एकंदरीत द पॉवर ऑफ हॅबिट हे एक आकर्षक आणि अभ्यासपूर्ण वाचन आहे जे वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीचे मौल्यवान धडे देते. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. परिचय. द पॉवर ऑफ हॅबिट, व्हाय वी डू व्हॉट वी डू इन लाईफ अँड बिझनेस हे न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार चार्ल्स डुहिग यांचे पुस्तक आहे. सवयी कशा तयार होतात,
त्या कशा बदलल्या जाऊ शकतात आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्यांचा कसा परिणाम होतो हे पुस्तक स्पष्ट करते. सवयींची शक्ती स्पष्ट करण्यासाठी लेखक वैज्ञानिक संशोधन आणि वास्तविक जीवनातील उदाहरणे सादर करतो. अध्याय 1 सवय लूप. या प्रकरणात दुहिग 3 चरण सवय लूप स्पष्ट करतो. क्यू, रूटीन आणि बक्षीस. एक संकेत सवयीला चालना देतो, एक नित्यक्रम म्हणजे खालील वर्तन, आणि बक्षीस सवयीला बळकटी देते. सवयीची पळवाट समजून घेऊन आपण आपल्या सवयी ओळखू शकतो आणि बदलू शकतो. अध्याय 2 लालसा मेंदू. सवयी इतक्या ताकदवान का आहेत हे समजून घेण्याची तळमळ मेंदूची गुरुकिल्ली आहे. दुहिग स्पष्ट करतात की जेव्हा मेंदू एका संकेतानंतर बक्षीस मिळवू लागतो तेव्हा सवयी तयार होतात. ही तळमळ आपल्याला सवय होईपर्यंत वर्तनाची पुनरावृत्ती करण्यास प्रवृत्त करते. अध्याय 3 सवय बदलाचा सुवर्ण नियम. या प्रकरणात दुहिग सवय बदलाचा सुवर्ण नियम स्पष्ट करतो. संकेत आणि बक्षीस ठेवा, परंतु दिनचर्या बदला. तो सुचवतो की दिनचर्या बदलून आपण वाईट सवयीची जागा चांगल्या सवयीने बदलू शकतो. तो असेही स्पष्ट करतो की सवयी बदलण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते, परंतु ते शक्य आहे. अध्याय 4 कीस्टोन सवयी. कीस्टोन सवयी म्हणजे लहान बदल ज्यांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. या प्रकरणामध्ये कीस्टोन सवयी कशा कार्य करतात आणि आपण आपले जीवन बदलण्यासाठी त्या कशा ओळखू शकतो आणि त्यांचा वापर कसा करू शकतो हे दुहिग स्पष्ट करते. तो व्यायाम, ध्यान आणि कुटुंबासह रात्रीचे जेवण यासारख्या कीस्टोन सवयींची उदाहरणे देतो. अध्याय 5 संकटाची शक्ती. संकट बदलासाठी उत्प्रेरक असू शकते. दुहिग स्पष्ट करतात की काही लोक संकटानंतर त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल कसे करू शकतात. तो अशा लोकांची उदाहरणे देतो जे व्यसनावर मात करू शकले किंवा संकटानंतर त्यांचे करिअर बदलू शकले. तो असेही स्पष्ट करतो की संकट ही नवीन सवयी निर्माण करण्याची संधी असू शकते. अध्याय 6 तुम्ही करण्यापूर्वी तुम्हाला काय हवे आहे हे लक्षाला कसे कळते. या प्रकरणात दुहिग स्पष्ट करतात की कंपन्या त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी सवयींच्या शक्तीचा कसा वापर करतात. गरोदर स्त्रिया ओळखण्यासाठी आणि त्यांना बाळाची उत्पादने बाजारात आणण्यासाठी टार्गेट डेटा विश्लेषणाचा वापर कसा करतो याची उदाहरणे तो देतो. प्रॉक्टर & गॅम्बल सारख्या कंपन्या नवीन उत्पादने तयार करण्यासाठी सवयी कशा वापरतात हे देखील ते स्पष्ट करतात. अध्याय 7 सवय कशी तयार करावी. या प्रकरणात दुहिग नवीन सवय निर्माण करण्याच्या 4 चरण प्रक्रियेचे स्पष्टीकरण देतो. एक संकेत निवडा, बक्षीस निवडा, एक दिनचर्या स्थापित करा आणि जेव्हा गोष्टी चुकीच्या होतात तेव्हा योजना तयार करा. तो असेही स्पष्ट करतो की नवीन सवय तयार करण्याची गुरुकिल्ली म्हणजे लहान सुरुवात करणे आणि सातत्य ठेवणे. अध्याय 8 मुक्त इच्छाशक्तीचे न्यूरोलॉजी. दुहिग स्वेच्छेमागील विज्ञान आणि त्याचा सवयींशी कसा संबंध आहे हे स्पष्ट करते. ते स्पष्ट करतात की सवयी शक्तिशाली असू शकतात, तरीही आपल्याकडे आपले वर्तन निवडण्याची क्षमता आहे. स्वेच्छेचे न्यूरोलॉजी समजून घेणे आपल्याला आपल्या सवयी बदलण्यास कशी मदत करू शकते हे देखील तो स्पष्ट करतो. अध्याय 9 यशस्वी संस्थांच्या सवयी. या धड्यात दुहिग हे स्पष्ट करतात की संघटना यशस्वी होण्यासाठी सवयींच्या शक्तीचा कसा वापर करू शकतात. अल्कोआ आणि स्टारबक्स सारख्या कंपन्यांनी त्यांचे कामकाज सुधारण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी सवयी कशा वापरल्या याची उदाहरणे तो देतो. कीस्टोन सवयींवर लक्ष केंद्रित करून नेते बदलाची संस्कृती कशी निर्माण करू शकतात हे देखील ते स्पष्ट करतात. अध्याय 10 कृतीची योजना. शेवटच्या अध्यायात दुहिग कृतीसाठी एक योजना प्रदान करतो. तो वाचकांना त्यांच्या सवयी ओळखण्यासाठी, सवयीचे लूप समजून घेण्यासाठी आणि वाईट सवयींच्या जागी चांगल्या सवयी बदलण्यासाठी सवयीतील बदलाचा सुवर्ण नियम वापरण्यास प्रोत्साहित करतो. तो वाचकांना कीस्टोन सवयींवर लक्ष केंद्रित करण्यास आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात बदलाची संस्कृती निर्माण करण्यास प्रोत्साहित करतो. विश्लेषण आणि मूल्यांकन अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. द पॉवर ऑफ हॅबिट हे एक अभ्यासपूर्ण पुस्तक आहे जे आपण जे करतो ते का करतो आणि आपण आपल्या सवयी कशा बदलू शकतो याचे सखोल ज्ञान प्रदान करते. लेखकाने आपले संशोधन सोप्या आणि समजण्यायोग्य पद्धतीने मांडण्याचे मोठे काम केले आहे. या पुस्तकात सवयी कशा बदलायच्या आणि त्या आपल्या फायद्यात कशा आणायच्या याबद्दल व्यावहारिक सल्ला देते.
सवयी कशा काम करतात आणि त्या मेंदूमध्ये कशा तयार होतात हे सांगण्याची लेखकाची क्षमता हे पुस्तकाचे एक बलस्थान आहे. तो सवय लूपचे महत्त्व अधोरेखित करतो, ज्यामध्ये संकेत, दिनचर्या आणि बक्षीस असते. एखाद्या विशिष्ट दिनचर्याशी संबंधित संकेत किंवा बक्षिसे बदलण्यावर लक्ष केंद्रित करून व्यक्ती आणि संस्थांनी त्यांच्या सवयी यशस्वीपणे कशा बदलल्या आहेत याची असंख्य उदाहरणे पुस्तकात दिली आहेत. पुस्तकाची आणखी एक ताकद म्हणजे इच्छाशक्ती आणि स्वतःवरील विश्वासाच्या महत्त्वावर लेखकाने दिलेला भर. तो असा युक्तिवाद करतो की इच्छाशक्ती ही एक मर्यादित संसाधन आहे आणि ज्या व्यक्ती त्यांच्या सवयी बदलण्यात यशस्वी होतात त्यांनी त्यांची इच्छाशक्ती जतन करण्याचे मार्ग शोधले आहेत. स्वतःवरील विश्वासाचे महत्त्व आणि सवयी बदलण्यात ते एक शक्तिशाली प्रेरक कसे असू शकते यावरही तो भर देतो. काही वाचकांना पुस्तकाची पुनरावृत्ती वाटू शकते, कारण तोच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी लेखक अनेक उदाहरणे वापरतो. या व्यतिरिक्त काही वाचकांना असे दिसून येईल की पुस्तक विशिष्ट सवयी कशा बदलायच्या याबद्दल पुरेसे मार्गदर्शन देत नाही. लेखक काही व्यावहारिक सल्ला देत असताना वाचकांना विशिष्ट सवय बदलण्यासाठी विशिष्ट योजना तयार करण्यासाठी अतिरिक्त संसाधने शोधण्याची आवश्यकता असू शकते. द पॉवर ऑफ हॅबिट हे त्यांच्या सवयी बदलण्याचा आणि अधिक परिपूर्ण जीवन निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान संसाधन आहे. हे पुस्तक सवयींमागील विज्ञानाचा एक अनोखा दृष्टिकोन देते आणि त्यांना आपल्या बाजूने कसे कार्य करावे याबद्दल व्यावहारिक सल्ला देते. निष्कर्ष, कन्क्लुजन. द पॉवर ऑफ हॅबिट हे एक अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारे पुस्तक आहे जे आपल्या सवयींच्या सामर्थ्यावर आणि त्या आपल्या जीवनाला कशा प्रकारे आकार देतात यावर प्रकाश टाकतात. हे पुस्तक सवय निर्मितीचे विज्ञान, सवयींचे शरीरशास्त्र आणि सवयी कशा बदलायच्या याविषयी मौल्यवान अंतर्दृष्टी देते ज्या आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यापासून रोखतात. हे वाचकांना नवीन सवयी विकसित करण्यासाठी आणि वाईट गोष्टी मोडण्यासाठी एक व्यावहारिक फ्रेमवर्क देखील प्रदान करते, तसेच कथा आणि केस स्टडीज जे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सवयींचे सामर्थ्य स्पष्ट करतात. द पॉवर ऑफ हॅबिट हे त्यांच्या सवयी सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवन चांगल्यासाठी बदलू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी वाचलेच पाहिजे. पुस्तकाची आकर्षक लेखनशैली, चांगले संशोधित सामग्री आणि व्यावहारिक सल्ला यामुळे वाचकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची क्षमता असलेले वाचन आनंददायक आणि माहितीपूर्ण बनते. सवयींचे विज्ञान आणि ते कसे कार्य करतात हे समजून घेऊन आपण आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकतो आणि सकारात्मक बदल करू शकतो ज्यामुळे अधिक यश, आनंद आणि पूर्णता प्राप्त होते.